बुलढाण्यात सुजात आंबेडकर यांनी रिपब्लिकन ऐक्याच्या भाषेला जोरदार कोपरखळी दिली आहे। आंबेडकरी नेत्यांना वंचित बहुजन आघाडीत विलीन होण्याचं आवाहन केलंय। वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी बुलढाण्यातील नांदुरा येथील सभेत आंबेडकरी नेत्यांना टोला लगावला। ते म्हणाले, रिपब्लिकन ऐक्य हवा असेल तर सर्व पक्ष वंचितमध्ये विलीन करा। सुजात यांनी इतर नेत्यांचा जनाधार कमी असल्याचा दावा करत प्रकाश आंबेडकरांशिवाय आपल्या सभांना हजारोंची गर्दी जमते असं ठणकावलं। त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। हे बघा, मी तुम्हाला परत सांगतोय, तुम्ही आश्वासन घेऊन या की महाविकास आघाडी एकत्र लढणारे, मग चर्चेला बसू ना। तुम्हाला सांगितलंय कोणी महाविकास आघाडी एकत्र लढतेय का? साहेब, तुम्हाला कन्फर्म माहिती आहे की महाविकास आघाडी एकत्र लढतीये? तुमची भूमिका स्पष्ट करा ना। चर्चा संपल्यावर मी उत्तर देतो। त्यांची चर्चा संपल्यावर मी उत्तर देतो। आणि सर, एमआयएमचं बी टीम आपल्याला म्हणतात, त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? एमआयएमचे कार्यकर्ते म्हणजे बी टीम आपल्याला म्हणतात, एमआयएमचे कोणी कार्यकर्ते नाही आहेत, एमआयएमचे कोणी नेते नाही आहेत। कोणतरी दोन सोशल मीडियावरनं वक्तव्य करतात, त्याच्याकडे मी लक्ष नाही देत। रिपब्लिकन पक्षांच्या ऐक्याबद्दल इतर लोक आवाहन करतात की प्रकाश आंबेडकरांनी नेतृत्व स्वीकारावं, काय भूमिका आहे? माझं एवढंच म्हणणं आहे की आपण आत्ताची नांदुराची सभा बघितली। नांदुरा हे तालुक्याचं ठिकाण आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये। इकडे जितकी मोठी सभा वंचित बहुजन आघाडीची झाली, बाळासाहेब आंबेडकर उपस्थित नसताना, तितकी तरी या 5 पक्षांची मुंबईमध्ये आझाद मैदानला झाली का सभा? नाही। तर मग मी या 5 पक्षांना म्हणतो की तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व स्वीकारा आणि तुमचे पक्ष वंचितमध्ये विलीन करा।